शिरांच्या वीरांच्या कथा सांगायची, देशभक्तांच्या कथा सांगायची. आता मात्र महाराज देशभक्तांचं चरित्र राहिलंय कुठं? म्हणून जर आपल्या घरामधली मुलगी, आपल्यामध्ये असणारी, आपल्या घरातली असणारी स्त्री ही तुम्हाला जर सुरक्षित ठेवायची असेल तर महाराज मुला मुलींच्या हातामधला मोबाईल जप्त करा आणि त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ द्या, त्यांच्या हातामध्ये तुकोबारांचा गाथा द्या, त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र द्या, त्यांच्या हातामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस आणि महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाईचा इतिहास ठेवा. ज्या हिंदुस्थान मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रींची इच्छा, हे स्त्रींचं राज्य, हे स्वराज्य निर्माण केलंय महाराज. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये बलात्कार घडावे का घडताय? बलात्कार याला जबाबदार कोण आहोत? याला जबाबदार महाराज समोरचे नाहीये, याला जबाबदार आपण आहोत. याला जबाबदार आपण आहोत. आपली संस्कृती नसतानाही आपल्याला आपले अंगभर कपडे घालण्याची लाज वाटावी आणि जगाला दूषण देण्यापेक्षा आपण आपलं सांभाळलं पाहिजे. आपलं चरित्र महत्वाचं आहे, आपली इज्जत महत्वाची आहे. आपण छत्रपतीची असणारी लेख आहोत, आपण छत्रपतीची असणारी महाराज मावळे आहोत, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून आपण आपली संस्कृती सोडू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आपले संस्कार आपण सोडू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि तुमच्या मध्ये असणारी अहिल्या, तुमची मध्ये असणारी झाशीची राणी आणि तुमच्या मध्ये असणारी महाराणी ताराबाई एकदा तरी जागृत करा तिला. तुमच्याकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करणार नाही, हे लक्षात ठेवा. जेवढे आपण मोबाईलच्या अधीन झालोय ना महाराज, या मोबाईलने आपला कर्तव्य आणि आपला धर्म नष्ट होत चाललेला आहे. आणि म्हणून ज्या धर्माकरता परमात्म्याने जन्माला यावं, त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आले महाराज 5000 वर्षापूर्वी. वसुदेव देवकीच्या उदरी नंदालयामध्ये यशोदा नंदाच्या घरी तो परमात्मा भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झालाय. तुकोबाराय म्हणतात, जन्माला येऊन काय केलं त्याने? धर्म रक्षवया अवतार घेशी. या धर्माच्या रक्षणा करता तो अवतार घेतो आणि अवतार घेऊन काय करतो? तर दुष्टांचा संहार करतो महाराज. धर्म रक्षवया अवतार घेशी आपोल्या पाडशी भक्त जना. भक्तांचं रक्षण करतो, दुष्टांचा संहार करतो. मग जगद्गुरु तुकोबाराय जर तो भक्ताच्या रक्षणाकरता उत्तीर्ण झाला, मग त्या भक्ताचं नाव सांगा द्वितीय चरणामध्ये.